Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे। सोलापूर लोकसभेची लढाई ऊसतोड कामगाराच्या मुलाची आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीची आहे असं म्हणत भाजपचे उमेदवार राम सातपुतेंनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंवर पहिला बाण सोडला आणि गरीब श्रीमंत या मुद्द्यावरून आरोपांची राळ उठली। राम सातपुते गरिबांसाठी मैदानात उतरलेत। विरोधकांकडे पैसा असेल पण राम सातपुतेंनी जनतेचं प्रेम कमावलंय अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनीही प्रचार सभेतून प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला होता। एकीकडे भाजपचे नेते आणि कार्यकर्तेही ही लढाई गरीब आणि श्रीमंताची आहे असं म्हणतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते फोटो दाखवत राम सातपुतेंची संपत्ती दाखवतायत। पण राम सातपुते यांच्याकडे खरंच किती संपत्ती आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। 16 एप्रिलला राम सातपुतेंनी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी दिलेल्या ॲफिडेव्हिटनुसार राम सातपुते यांच्याकडे एकूण 92 लाखांची जंगम आणि स्थावर संपत्ती आहे। 13,13,000ची जंगम मालमत्ता आहे। मांडवे गावात 14 लाख किमतीची शेती आहे। मांडवे गावातच 41 लाखांचं घर आहे। एका बुलेटसह 3 दुचाकी देखील आहेत। सातपुते कुटुंबाकडे तब्बल 16 तोळे सोनं आहे। त्याचबरोबर राम सातपुते यांच्या पत्नीकडे 24,30,000ची जंगम मालमत्ता देखील आहे। राम सातपुते यांनी 2019 मध्ये माळशिरस विधानसभेसाठी अर्ज भरला होता। त्यावेळी जंगम मालमत्ता 5,25,000 होती, तर त्यांच्या पत्नीकडे 5,09,000 रुपयांची जंगम मालमत्ता होती। यामध्ये गेल्या 5 वर्षात राम सातपुते यांच्या संपत्तीत 8 लाखांची तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 19 लाखांची वाढ झाली आहे। राम सातपुते यांचा शेती तर त्यांच्या पत्नीचा किरण आणि भुसार मालाचं दुकान हा व्यवसाय असल्याचंही या शपथपत्रात नमूद करण्यात आले। आता हेच आकडे समोर आल्यानंतर ऊसतोड कामगाराचा गरीब मुलगा 5 वर्षात एवढा श्रीमंत कसा झाला असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। याच प्रश्नावरून राम सातपुते यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही केलाय। तसं पाहायला गेलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2 आमदार खासदारकीसाठी आमने सामने आलेत। भाजपचे राम सातपुते माळशिरसचे तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या शहर मध्यचे आमदार आहेत। निवडणुकीच्या रिंगणातील दोन्ही उमेदवार तरुण असल्याने साहजिकच अवघ्या राज्याचं लक्ष सोलापूरकडे लागले। पण प्रचार मात्र तरुणांचे प्रश्न, रोजगार, विकास यापेक्षा वेगळ्याच मुद्द्यावर गाजतोय। दोन्ही बाजूंनी घराणेशाहीचं गरीब आणि श्रीमंतीवरूनच आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय। तिकीट मिळताच राम सातपुतेंनी मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, ही गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली लढाई आहे असं म्हणत प्रणिती शिंदेंवर घराणेशाहीवरून जोरदार हल्लाबोल केला। तर सोलापूरची मुलगी म्हणून सोलापूरकरांच्या वतीनं सोलापुरात तुमचं स्वागत करते। पुढील 40 दिवसात भान राखू, समाजात फूट न पाडता विकासाच्या मुद्द्यावर लढू म्हणत प्रणिती शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात होण्याआधीच आपला अजेंडा सेट केला। भाजपने सोलापूरकरांवर राम सातपुते यांच्या रूपाने परका उमेदवार लादला, हाच मुद्दा काँग्रेसनं या माध्यमातून हायलाइट केला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर बीडचे पार्सल परत पाठवा म्हणत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला। मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचा आमदार आहे आणि हे मला परका समजतात, यांचा अभ्यास किती अशा शब्दात राम सातपुतेंनी याला प्रत्युत्तर दिलं होतं। हे वातावरण अधिक पेटलं जेव्हा राम सातपुतेंनी सुशील कुमार शिंदेंच्या संपत्तीचा हिशोब मागितला। दक्षिण आफ्रिकेत शिंदेंचे चहाचे मळे आहेत असा आरोप ही राम सातपुतेंनी केला। यावर चहाच्या मळ्याचे कागदपत्र दाखवा, तुमच्या नावावर सगळे चहाचे मळे करतो असं आव्हानच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिलं होतं। दुसरीकडे नेत्यांपाठोपाठ कार्यकर्त्यांकडूनही एकमेकांना ट्रोल केलं जातंय। आधी आईचा मग वडिलांचा आता मुलीचा पराभव करून मुंबईला कायमचे पाठवू असा प्रचार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरात सुरू आहे। तर राम सातपुते यांच्या हॉटेलमधील राजेशाही थाटातील लग्नाचे आणि बंगल्याचे फोटो दाखवत काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भाजपला कोंडीत पकडलंय। उमेदवारी जाहीर होताच राम सातपुते यांनी सोलापुरात रेंटवरती एक घर घेतलं होतं, त्यावरूनही काँग्रेसकर्त्यांनी सोशल मीडियावरून चिमटे काढले होते। त्यामुळे जाहीर सभेतील भाषण असो अथवा सोशल मीडिया, प्रत्येक ठिकाणी याच मुद्द्यावरून एकमेकांवर सडकून टीका केली जाते। त्यात आता मोहिते पाटील समर्थकांची भर पडली आहे। माढा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभेतही लक्ष घातलंय। एका रात्रीत तुला आमदार केलं, आता एका रात्रीतच तुझं पार्सल सोलापूरहून बीडला परत पाठवण्याची धमक आमच्यात आहे असा जाहीर इशाराच मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना दिला।
त्यामुळे सोलापूर मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थकही आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून राम सातपुते यांच्यावर निशाणा साधत आहेत। प्रचारात हाच गरीब आणि श्रीमंतीचा आणि परक्या उमेदवाराचा मुद्दा परिणामकारक ठरणार असल्याने सोलापूरची ही लढाई अधिकच रंजक होणार यात शंका नाही। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।